भिवंडी तालुका के ओली ग्राम पंचायत के माजी सरपंच व विद्यमान सदस्य सम्माननीय श्री मनीष धीरज पाटिल के नेतृत्व में व उनके विशेष प्रयासों से आज दिनांक 12 अक्टूबर 2025 को ओली ग्राम पंचायत के सभागृह हॉल में ओली ग्राम पंचायत व जन केसरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र द्वारा 10वीं व 12वीं तथा ग्रेजुएशन विद्यार्थियों के लिए करियर मार्गदर्शन शिविर का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर ओली सरपंच कुंदा विष्णु पाटिल, उप सरपंच वैशाली अरविंद भोईर, प्रमुख मार्गदर्शक व प्राध्यापक हर्षद सुनील पाटिल, मंथन सुनील पाटिल, BNN कॉलेज के प्राध्यापक संजय सुनौने सर, माजी सरपंच मनोहर बलिराम पाटिल, माजी सरपंच नीलेश मोहन जाधव, माजी सरपंच सपना यतीश महात्रे, माजी सरपंच रोहिणी गणेश महात्रे, माजी उप सरपंच सोनम उत्तम पाटिल, सदस्य शोभा संजय साहू, ग्राम पंचायत लिपिक सचिन रामचंद्र पाटिल, ग्रामस्थ अरविंद केशव भोईर, चंद्रकांत दत्तू पाटिल के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व ओली ग्राम पंचायत के सर्व सम्मानित सदस्य तथा कर्मचारी व विद्यार्थी तथा पालक उपस्थित थे। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान ओली ग्राम पंचायत के माजी सरपंच व विद्यमान सदस्य सम्माननीय श्री मनीष धीरज पाटिल तथा ओली ग्राम पंचायत द्वारा शाल पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि प्रमुख मार्गदर्शक व प्राध्यापक श्री हर्षद सुनील पाटिल, मंथन सुनील पाटिल, संजय सुनौने ने 10वीं व 12वीं तथा ग्रेजुएशन के विद्यार्थियों को पुलिस भर्ती, BMC, जिला परिषद, तलाठी, LLB के साथ साथ विभिन्न गवर्नमेंट के सर्विस के लिए मार्गदर्शन किया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। जन केसरी स्पर्धा परीक्षा केंद्र हे सर्व प्रोग्राम भिवंडी तालुक्यात मोफतपणे करणार आहे। त्यांना यातून काही देता नाही, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या सद्भावनेने हा प्रोग्राम आपण आणला पाहिजे। लोक वाईटाकडे लवकर आकर्षित होतात, पण एखादी चांगली गोष्ट करायची असेल तर लोक विचार करतात। पण आपल्याला जर मोफत एखाद्या गोष्टीचं मार्गदर्शन भेटत असेल तर आपण निश्चित याचा विचार करायला पाहिजे। आणि आता तर सर्व गोष्टी सर्व सोर्सेस अवेलेबल झालेले आहेत, तर आपण अशा परीक्षा देऊन प्रशासनामध्ये जाण्याचा विचार केला पाहिजे। आज आपण बघतो जळगाव, सातारा, सांगली, औरंगाबाद या ठिकाणचे मोस्ट ऑफ लोक किंवा गावातील मोस्ट ऑफ लोक हे प्रशासनामध्ये असतात, पण आपल्या इथले लोक त्यामध्ये सुद्धा हुशारी आहे, परत जे क्षमता आहे त्या क्षमतांचा वापर करायला पाहिजे आणि आपण आपली ॲबिलिटी चेक करून त्या स्पर्धा परीक्षामध्ये मार्गक्रमण करायला पाहिजे। आपण एखादी छोटी नोकरी करण्यासाठी प्रयत्न करतो, आपण मोठ्या नोकरीचा विचार केला पाहिजे, प्रशासनामध्ये एंटर होण्याचा विचार केला पाहिजे। आपण जेव्हा मोठा विचार करू तेव्हाच आपण मोठे बनू आणि आपण जसे विचार करत असतो तसे आपण घडत असतो। आयोगाने भारतीय संविधानाच्या 315 कलमनुसार MPSC लोकसेवा आयोग हा नेमलेला आहे। कलम 315 नुसार प्रत्येक राज्यात एक स्वतंत्र आयोग असेल आणि कलम 353 सदस्य आणि अध्यक्ष यांची नियुक्ती ही राज्यपालांद्वारे होते आणि कलम 317 सदस्य आणि अध्यक्षांची बडतर्फी ही राष्ट्रपतींद्वारे केली जाते। कलम 318 मध्ये सेवा शक्ती अटी नियम आहेत आणि कलम 320 मध्ये पदोन्नती, भरती प्रक्रिया, ट्रान्सफर, प्रमोशन यासारखे मुद्दे आहेत। भरती प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय, नावातच स्पर्धा आहे। आतापर्यंत आपण परीक्षा दिलेल्या आहेत, तो ठरलेला अभ्यासक्रम आणि त्यावर परीक्षा द्यावी लागते। स्पर्धा परीक्षांमध्ये एखादा अभ्यासक्रम दिला जातो, त्याच्यावर अप्लाइड बेस्ड क्वेश्चन विचारले जातात। म्हणजे आपण जे वाचलेलं आहे किंवा ज्या पुस्तकात ओळी आहेत त्या हुबेहूब न विचारता त्यावर अप्लाय करून काहीतरी क्वेश्चन तयार केले जातात आणि त्याची उत्तर आपल्याला द्यावी लागतात। यामुळे आपण विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांना यशाची दिशा दाखवण्यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे। आणि जन केसरी स्पर्धा परीक्षा केंद्र हे सर्व प्रोग्राम भिवंडी तालुक्यात मोफतपणे करणार आहे। त्यांना यातून काही देता नाही, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या सद्भावनेने हा प्रोग्राम आपण आणला पाहिजे। लोक वाईटाकडे लवकर आकर्षित होतात, पण एखादी चांगली गोष्ट करायची असेल तर लोक विचार करतात। पण आपल्याला जर मोफत एखाद्या गोष्टीचं मार्गदर्शन भेटत असेल तर आपण निश्चित याचा विचार करायला पाहिजे। आणि
आता तर सर्व गोष्टी सर्व सोर्सेस अवेलेबल झालेले आहेत, तर आपण अशा परीक्षा देऊन प्रशासनामध्ये जाण्याचा विचार केला पाहिजे. आज आपण बघतो जळगाव, सातारा, सांगली, औरंगाबाद या ठिकाणचे मोस्ट ऑफ लोक किंवा गावातील मोस्ट ऑफ लोक हे प्रशासनामध्ये असतात, पण आपल्या इथली लोक त्यामुळे त्यांचं हुशारी आहे, परत जे क्षमता आहे त्या क्षमतांचा वापर करायला पाहिजे आणि आपण आपली ॲबिलिटी चेक करून त्या स्पर्धा परीक्षामध्ये मार्गक्रमण करायला पाहिजे. आपण एखादी छोटी नोकरी करण्यासाठी प्रयत्न करतो, आपण मोठ्या नोकरीचा विचार केला पाहिजे, प्रशासनामध्ये एंटर होण्याचा विचार केला पाहिजे. आपण जेव्हा मोठा विचार करू तेव्हाच आपण मोठे बनू आणि आपण जसे विचार करत असतो तसे आपण घडत असतो. आयोगाने भारतीय संविधानाचा 315 कलमनुसार MPSC लोकसेवा आयोग हा नेमलेला आहे. कलम 315 नुसार प्रत्येक राज्यात एक स्वतंत्र आयोग असेल आणि कलम 354 सदस्य आणि अध्यक्ष यांची नियुक्ती ही राज्यपालांद्वारे होते आणि कलम 317 सदस्य आणि अध्यक्षांची बडतर्फी ही राष्ट्रपतींद्वारे केली जाते. कलम 318 मध्ये सेवा शक्ती अटी नियम आहेत आणि कलम 320 मध्ये पदोन्नती, भरती प्रक्रिया, ट्रान्सफर, प्रमोशन यासारखे मुद्दे आहेत. भरती प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा म्हणजे नेमकं काय, तर नावातच स्पर्धा आहे. आतापर्यंत आपण परीक्षा दिलेल्या आहेत, तो ठरलेला अभ्यासक्रम आणि त्यावर परीक्षा द्यावी लागते. स्पर्धा परीक्षांमध्ये एखादा अभ्यासक्रम दिला जातो, त्याच्यावर अप्लाइड बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे आपण जे वाचलेलं आहे किंवा ज्या पुस्तकात उभी आहेत त्या उपयोग न विचारता त्यावर अप्लाय करून काहीतरी क्वेश्चन तयार केले जातात आणि त्याची उत्तर आपल्याला द्यावी लागतात. स्पर्धा परीक्षा जास्त जड भाषेत बोलतो, सोप्या भाषेत बोलतो. सरकारी नोकरीला माहिती असेल मग आपल्या घरात किती जण PS आहेत, कलेक्टर, तहसीलदार किती आहेत गावामध्ये. तर ट्रॅफिक असल्यामुळे एक सोनावणे सर आहे त्याला उपलब्ध राहू शकले नाही. सकाळी संयुक्त कार्यक्रम आपला राहा गावामध्ये झाला होता आणि दुपारच्या सत्रामध्ये आमचा कार्यक्रम आपण होळी गावामध्ये झाला. तर बरेचसे नवीन विद्यार्थी आहेत. एक विद्यार्थी तर माझ्या वर्गातीलच आहे, PNL कॉलेजचे प्राध्यापक आहे, भावेश पाटील. तर योगायोगाने त्याच्याशी बोलताना मला असं समजलं की गावामध्ये धडाडीचे नेते आहेत ते म्हणजे आम्ही महेश पाटील. तर त्यांच्याजवळ आपण अशा विषयाची मांडणी केली की गावातील विद्यार्थ्यांना तुम्ही दादांची फोनवर बोलू, दादामध्ये कोणत्याही प्रकारची काळजी घेऊ नका, तुम्हाला जी पण मदत पाहिजे ती माझ्यासारखी पुरवली जाईल. पूर्ण त्यांनी चांगल्या प्रकारे तयारी केली. गावातील शक्य तेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि शक्य तेवढ्या विद्यार्थ्यांनी उपलब्ध राहण्याचाही प्रयत्न केला. खरं तर विद्यार्थ्यांची संख्या अजून जास्त पाहिजे होती. विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे आईवडील, पालकसुद्धा उपस्थित पाहिजे होते. कारण आजचा दिवस हा भिवंडीच्या इतिहासामध्ये खरं तर सोनेरी अक्षरांनी लिहावा. कारण ओली या गाव हा दुसराच गाव आहे, त्याचप्रमाणे तुमच्या जे ग्रामपंचायत आहे दुसराच ग्रामपंचायत आहे तिथे अशा प्रकारचा सेमिनार राबवला जात आहे किंवा जनकेसरी संस्था ही अशी संस्था आहे जिने असा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. तर परत मेन मुद्द्याजवळ येतो तर सरकारी नोकऱ्या किंवा स्पर्धा परीक्षा. तर काय स्पर्धा परीक्षा तुम्हाला काय माहिती आहे? आतापर्यंत आपल्यापैकी कोणी तयारी केली आहे का? आणि मला साधारण माहिती असेल की तुम्हाला किती माहिती आहे विषयी? ठीक आहे, व्हेरी गुड. तर स्पर्धा परीक्षा म्हणजे राज्य स्तरावरच्या, देश स्तरावरच्या सरकारी नोकरीमध्ये भरती करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आणि त्या परीक्षेमध्ये विषय काही फार कठीण नसतात. जे तुम्ही आतापर्यंत शिकलेले आहेत तेच विषय असतात. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मराठी आणि इंग्रजी, ग्रामर यांचा व्याकरण असतो. तर सगळ्यात मोठी अडचण म्हणजे आपल्या इकडच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं कोणती माहिती नाही, त्या परीक्षांबद्दल माहिती नाही. आणि जर परीक्षेची तयारी करत असतील तर पुस्तकं माहिती नाही. आता मी स्वतः मेन्स वगैरे परीक्षा दिली, त्या परीक्षेचं मला सखोल ज्ञान आहे. बऱ्याचदा कॉलेजमध्ये बसलेला असतो, भिवंडीतील विद्यार्थ्यांना आपले स्थानिक सर परीक्षेची तयारी करायची, तर त्याला ही पुस्तकं कोणती वाचतो तो विचारतो. सगळी चुकीची पुस्तकं असतात. ती पुस्तकं वाचून तुम्ही 50 वर्ष अभ्यास केला तरी अधिकारी होणार. तर ही वेळ कुठंतरी आता बदलण्याची. त्याचप्रमाणे भिवंडीच्या मुलांना विचारतो नोकरीला कुठं आहे, तर कुठं असतं आपण सगळेजण नोकरीला गोडाऊनला, आम्हाला
का ताकदीने बोलू ना, थोडा मला अंमली करायला मजा वाटत नाही ना, म्हणून तर ती परिस्थिती आता बदलण्याची वेळ आलेली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी आपले सरकारी नोकऱ्यांमध्ये, प्रायव्हेट नोकऱ्यांमध्ये जावे अशी अपेक्षा आहे. का? कारण कुठल्या पण देशातील, राज्यातील, जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील एक शक्तिशाली समाजाची ओळख कशी काय होते, तर त्या समाजातील किती व्यक्ती राजकारणामध्ये आहेत, त्या समाजातील किती व्यक्ती सरकारी नोकऱ्यांमध्ये आहेत, त्या समाजातील किती विद्यार्थी शिकलेले आहेत. तर बऱ्याचदा आपण विद्यार्थी बघतो तर कुठे कामाला आहेत, मी विचारतो का मात्र काय आजचा प्रोग्राम आहे का, आज मी पहिल्यांदा कुठल्या मंचासमोर उभा नाही, माझ्या बोलण्याचा फ्लो, बोलण्याची ताकद, बोलण्याची आठवण तुम्हाला अंदाज येत असेल तर मी नवीन नाही या विषयासाठी. तर मुलांना मी हाच विषय मांडतो की गोडाऊनला तुम्ही जाता, ठीक आहे आम्हाला तर किती पगार असतो, 1,15,000 मुद्दामून 1,00,000 बोलणार का? तर सांगण्याचा उद्देश असा आहे की वेअरहाऊस मॅनेजर, सप्लाय चेन मॅनेजर, त्याच्यामध्ये पण अशा नोकऱ्या आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला 50,000, 80,000, 1,00,000, 1.5 लाखापर्यंत पगार भेटतील. पण तुम्ही त्याच्यासाठी असणार तो MBA चा कोर्स, BBA चा कोर्स, लॉजिस्टिकचा जो कोर्स केलेला आहे का? तर नाही. मग तुम्हाला त्या नोकऱ्या कशा भेटतील? आणि जे मंचावर मागण्यावर उपस्थित आहेत किंवा काही विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित आहेत तर त्यांना तुम्ही एकदा प्रश्न विचारून बघा, 10,000 मध्ये आधी मागतं का? 10,000 मध्ये खर्च चालतो का? घरचा फार सरकार 1,500 रुपये मदत करतो, लाडकी बहीण योजना. तर प्रश्न असा आहे का हल्लीच्या ज्या वाढत्या खर्च आहे, वाढता जो खर्च आहे, घरामध्ये 4 मोबाईल, 4 रिचार्ज, टीव्हीचा रिचार्ज आला, गाडीचा हप्ता लागला, घरचा राशन आला, तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला तर घरच्या राशनपर्यंत का बोलतोय? कारण शेवटी पापी पेटचा सवाल आहे, पोटासाठी सर्व चालू आहे. खरं तर एकदम ताकदीने हा ऑफिसर किंवा जो काही हॉल आहे हा भरायला पाहिजे होता. खरं तर पाय ठेवायला जागा भेटायला नव्हती पाहिजे, पण तसं काही झालेलं नाही. पण ठीक आहे, जेवढे आहे ते आपले समजून घेऊन मोड म्हणूया. कारण सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी जेव्हा शाळा सुरू केली होती 3 विद्यार्थी होते फक्त. आज घरोघरी आणि गावोगावी शाळा आहे, पण तर आपल्या निदान 30 विद्यार्थी जरी आले यातच आपलं समाधान आहे. तर आता परीक्षा पद्धतीकडे बघतो. तुम्हाला परीक्षा पद्धतीबद्दल माहितीच नाही. सगळ्यात पहिला केंद्रामध्ये सगळ्यात मोठ्या लेवलची परीक्षा होते UPSCची. टीव्हीमध्ये तुम्ही बघितलं असेल, एकच अधिकारी दाखवतात, कलेक्टर, IPS, हे 2च पदं माहिती आहेत तुम्हाला. तर अजून एक तिसरं IAS पद पण असतो. दिल्लीचे 3 वेळा मुख्यमंत्री राहिले अरविंद केजरीवाल, हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी IAS या पदावर काम केलेलं आहे त्यांनी. कलेक्टर नंतर तर तिसरं सर्वात मोठं पद आहे. नंतरची परीक्षा आपली MPSCची परीक्षा, त्यामध्ये पण आपल्या लोकांना कलेक्टरनं तहसीलदार हे 2च शब्द ऐकले आहेत, कारण कधी त्यांच्या कार्यालयामध्ये गेलेले असतात. तर उपजिल्हा अधिकाऱ्यापासून नायब तहसीलदारापर्यंत अशी वेगवेगळी 32 पदं आहेत. तर ती पदं तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचप्रमाणे आणखी PS आहे, पोलीस सब इन्स्पेक्टर, सेफ टॅग इन्स्पेक्टर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, मंत्रालयाची परीक्षा आहे. तर त्या सगळ्या परीक्षांची तुम्ही तयारी केली पाहिजे. तुम्हाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही, गेल्या 2 वर्षापूर्वी 7,500 जागा निघाल्या होत्या मंत्रालयाच्या परीक्षेच्या. आणि कट ऑफ किती लागला असेल 100 स्टेट लेवलला? काय वाटतं किती लागला असेल? स्टेट लेवलची राज्य स्तरावरची परीक्षा 100 कट ऑफ किती लागला असेल? काय अंदाज किती लागला असेल? 40-50, फक्त 16 मार्काचा कट ऑफ होता. 16. जर आपल्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असते, टायपिंगची परीक्षा केली असते तर मंत्रालयात नोकरी करत असते आता. परंतु त्यांचा गोडाऊनवर लागतंय सध्या, बघा किती दिवस लागतोय का? तर आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्याच तालुक्यामध्ये सध्या आपली परिस्थिती कशी झालेली आहे, उपऱ्यांसारखी झालेली आहे. मेडिकल बाहेरून आलेल्या लोकांचे, दूध डेऱ्या बाहेरून आलेल्या लोकांचे, चिकन शॉप, मटन शॉप, बेकऱ्या सगळ्या बाहेरून आलेल्या लोकांचे. स्थानिक लोक उद्योगधंद्यांमध्ये नाही, सरकारी नोकऱ्यांमध्ये, प्रायव्हेट नोकऱ्यांमध्ये पण नाही. का? सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे 10वी 12वी नंतर शिक्षण सोडून द्यायला. सगळ्यांना पहिले एक विनंती आहे, म्हणजे प्रत्येकाने निदान 5वीपर्यंत शिक्षण घेतलं पाहिजे. BA, BCom आणि BSc. आता त्याच्या पुढे पण शिक्षण आहे. BA नंतर MA, MA नंतर सेट आहे, मी क्वालिफाईड आहे, स्टेट लेवलची प्रोफेसरची परीक्षा असते, पास आहे. त्याच्या पुढे डॉक्टरेट आहे. कुठला डॉक्टरेट? इंजेक्शनवाला नाही, PhD, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे ज्यातून डॉक्टर झालेले आहेत. माझी डॉक्टरेट आता सध्या चालू आहे. असे सांगण्याचा उद्देश म्हणजे मी किती मोठा आहे, किती मान आहे ते नाही,
तर असं पण पुढे शिक्षण आहे. त्याचा फायदा काय आहे? आज जर प्राध्यापक म्हणून तिथे काम करतो तिकडची परिस्थिती सांगतो तुम्हाला. तुमचा आपल्या गावाल्यांचा डायलॉग आहे, आपल्या गावठी भाषेत सांगायचं शिकून बोलतो मला होते तर सांगतो मला कोणता होते. माझे जे सिनियर आहेत त्याच्यावेळी नाव सांगत नाही, आता काही गोष्टींच्या मर्यादा आहे. तर त्यांचा आजचा पगार दोघं नवरा बायको, माफ करा नवरा आणि पत्नी त्यांच्या, त्या पण प्राध्यापक आहेत. त्यांचा आजचा पगार 3 लाख, त्यांच्या पत्नीचा पण पगार 3 लाख महिना, वर्षाचा नाही. वर्षाचे किती झाले मोठा? 36 लाख. पत्नीचा पण मोठा त्याच्यामध्ये 36 लाख. किती झाले? 72 लाख. मला तुमच्या ग्रामपंचायत उत्पन्न पण नसेल महिन्याचा 72 लाख आहे का? म्हणून जास्तीत जास्त शिक्षण घेणे महत्वाचं आहे. सरकारी नोकऱ्या जास्तीत जास्त अडवणे महत्वाचं आहे. नाही तर इथं परिस्थिती आहे बाहेर आलेल्या नोकऱ्यांसारखी एवढी कोणते. आता सकाळच्या सत्रामध्ये एक पोषा अधिकारी म्हणून असतात, ते साहेब उपलब्ध होते, म्हणजे ठाण्याचे जे हेड आहे, तर त्यांनी त्या कागदावर सही केली नाही तर कोणताच रिटायरमेंट नंतर जो फंड येतो तो भेटणार नाही. ही पावर आहे सरकारी नोकरीची. म्हणजे त्या पावरचा चांगलाच फायदा करून घ्यायचा, हे फायदा नाही. तर वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा आहेत. आता अजून एक ज्वलंत मुद्दा आहे आपला, तो म्हणजे आपले लोकनेते असतील किंवा सध्याचे विद्यमान खासदार आहेत, त्यांनी त्यांचा राष्ट्रीय नेते म्हणून उल्लेख केलेला आहे. कोण? नाही माहिती. बघा मामा, त्यांनी कोणाचा उल्लेख केलेला राष्ट्रीय नेते म्हणून? युवा पाटील यांचा. युवा पाटील. तर आपल्या स्थानिक लोकांची मागणी आहे तर त्यांचं नाव एअरपोर्टला देण्यात यावं. मग काही लोकांची अशी पण मागणी आहे, आम्हाला स्थानिक लोकांना तिथं नोकऱ्यांमध्ये घ्या. पण मग त्या स्थानिक लोकांमध्ये नोकऱ्यांमध्ये घेण्यासाठी डिप्लोमा केलेला पाहिजे. त्या एअरपोर्टमधला जो कुठला आहे, एव्हिएशन मध्ये इंजिनिअरिंग केली पाहिजे. ती आहे का तुमची? कशा तुम्हाला नोकऱ्या देतील? पुढे सांगतील आमच्या जागा पण घेते, आम्हाला नोकऱ्या पण नाही दिल्या. अरे तुम्ही तयार कुठे होत्या तेव्हा? तुम्ही नोकऱ्या घेण्यासाठी तुमचं तेवढं शिक्षण होतं का? तेवढे कष्ट होते का? सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे रोज 5 तास 7 तास अभ्यास करायला होतो रोज 2-3 वर्ष लागतात. पण कोणती पण मोठी गोष्ट करण्यासाठी संयम पाहिजे, सातत्य पाहिजे. कारण आता आपल्या इथे 2 सरपंच सध्या उपलब्ध आहे. एका गावचा सरपंच होण्यासाठी किती कष्ट आहे. प्रत्येकाला घरोघरी जा, बनवा, आम्हाला मत द्या, गावासाठी विकास कामं करू, परत सदस्य बनण्यासाठी मेहनत आहे. तर विचार करा, एक तलाठी बनल्यावर गावात हाताखाली आपल्या 4 ते 6 गावं असतात. मग किती मोठी सरकारी पदं आहे ती. तहसीलदार झाले तर अख्खा तालुका तुमच्या हाताखाली असतो. जिल्हाधिकारी झाले तर अख्खा जिल्हा असतो. PSI झाले तर पोलीस स्टेशन असतो. मग आपली तयारी कितपर्यंत आहे? आपण कुठंतरी 10वी 12वी पर्यंत अडकलेलो आहोत. 10वीत आमचा गणित बाकी आहे, 17 नंबरचा फॉर्माला तर इंग्लिश काढून टाकलो. ही परिस्थिती आपली सध्याची. तर आणखी संख्येने, दुप्पट संख्येने विद्यार्थी पाहिजे होते. परंतु असं समजतो की अजून शिक्षणाचं महत्व आपल्या इथे समजलेलं नाहीये. आणि जर तो समजला नाही म्हणून मोठी मॅडम पिक्चर बघितलेला आहे गावचा पाटील त्या गावामध्ये वॉचमॅन. अशी येणारी परिस्थिती 20-25 वर्षानंतर नसावी म्हणून वेळेत जागा होण्याची वेळ आलेली आहे, जो माझ्याकडे जागा करण्याची वेळ आलेली आहे. सुनील पाटील सरांनी सगळ्यात पहिलं सुरुवात करताना तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या, त्या म्हणजे आदर्श. आदर्श हा जातीच्या चौकटीतून न घेता त्या व्यक्तीकडून घेतला पाहिजे, हे त्यांनी सांगितलं. आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतला पाहिजे. छोटं का असेल पण स्वतःचं एक राज्य असलं पाहिजे, हा आदर्श आपल्याला तिथं आला पाहिजे. सरांनी सांगितलं मी शिक्षणात खास्ता काढल्या. आता तुम्हाला सगळ्या संधी आहेत, पुस्तकं अवेलेबल आहेत, स्टडी मटेरियल आहे, क्लास आहे, चांगली शाळा आहे, चांगले शिक्षक आहे, पण आपण अभ्यासच करत नाही कारण आपल्याला आवडच नाही त्या गोष्टी. जोपर्यंत आवड होत नाही ना तोपर्यंत निवड होत नाही. तुम्ही आवड निर्माण करा. आणि दुसरी गोष्ट सरांनी सांगितली नियोजन. कुठली पण गोष्ट लगेच होते का? नाही होत. नियोजन खूप महत्वाचं आहे. अफजल खानाचं त्यांनी सांगितलं की 2 मिनिटात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा कपडा बाहेर काढला. तर 2 मिनिटासाठी फक्त शिवाजी महाराजांनी काही नियोजन नव्हतं केलं का? केलं होतं. खूप सराव केलेला होता. मावळ्यांना जवळ घेऊन त्यांनी शस्त्रांचा अभ्यास केलेला होता. आणि माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजात राहूनच त्याला त्याचा विकास करायचा आहे.
एकट्या राहून कोणाचंच होत नाही. प्रत्येकाला एक साखळी निर्माण करायची. आणि मला खरंच एवढं अभिमान वाटतं की मी या ओवली गावात राहते. कारण सरांनी सांगितल्याप्रमाणे असे 2 ग्रामपंचायत की ज्यांनी हे कार्यक्रम राबवलेले आहेत. माझ्या खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. कुठला माहिती आहे? शिक्षण आणि आरोग्य. हे 2 खूप जिव्हाळ्याचे विषय आहेत माझ्यावर. मी स्वतः MBA झालेली आहे, शिक्षिका आहे. माझं 8 वर्ष मी शाळेत शिकवलेलं आहे. अनेक शिबिरांमध्ये मी बोललेली आहे. केंद्रीय शिक्षकाचं पद 5 वर्ष भूषवलेलं आहे मी. आणि या स्टडी सर्कलवरच जास्त माझा अभ्यास होता. सरांनी जसं सांगितलं की अभ्यास किती महत्त्वाचा आहे. अभ्यास सगळेच करतात, पण त्या अभ्यासातून कोण पुढे जातोय, नियोजन काय आहे. मी सगळ्यात पहिला शाळेत गेल्यानंतर एकच विषय मुलांना विचारला, एक त्यांच्या कम्फर्ट झोनसाठी किंवा माझ्या कम्फर्ट